अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% अतिरिक्त टॅरिफ लादलाय आणि यामुळे हा नवीन टॅरिफ आणि आधीचा 25% टॅरिफ असा एकूण 50% टॅरिफ भारतावरती आकारला जाणार आहे. ट्रम्प यांनी भारतावरती हा टॅरिफ का लादला? ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणासमोर भारताचं पुढचं धोरण नेमकं कसं असेल? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीनच्या दौऱ्यामुळे भारत नवीन पर्याय शोधतोय का? या संदर्भात आमचे दिल्ली प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी JNUचे परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर मिलिंद यांच्याशी केलेली ही थेट बातचीत बघूया. अमेरिकेने भारतावरती 50% टॅरिफ लावलेलं आहे. दुसरीकडे भारत रशियाकडे पुन्हा एकदा आशेने पाहतो आहे. अलीकडच्या काळात घडणाऱ्या या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत JNUचे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद सरांशी. मिलिंद सर, मला सांगा की अलीकडच्या काळामध्ये ज्या घटना घडत आहेत, खास करून ट्रम्पच्या बाबतीमध्ये आणि ट्रम्प जे वाढलेले टॅरिफ आहे, याकडे तुम्ही आंतरराष्ट्रीय विश्लेषक म्हणून कसं पाहता? मुळात म्हणजे जर ट्रम्पकडे पाहिलं तर ट्रम्प हा ॲक्च्युली बिझनेसमन आहे, ठीक आहे. आणि सध्याचे जे जिओ पॉलिटिक्स आहे ते त्याच दृष्टिकोनातून पाहतात. आणि सपोज आता जर आपण विचार केला, जर सध्याचा आपला जो ट्रेड आहे USA बरोबर, तर तो आपला जो ट्रेड आहे तो सरप्लसमध्ये आहे. म्हणजे कमीत कमी 30 ते 35 बिलियन डॉलर एवढा आपला सरप्लस आहे. म्हणजे आपण त्यांच्याकडून 80 बिलियनपर्यंत इम्पोर्ट करून घेतोय आणि त्यांना पाठवतोय मात्र 40 ते 35 एवढा आपला त्यांचा एक्सपोर्ट आहे. त्याच्यामुळे त्यांनी हे म्हणलेलं आहे की तुम्ही आम्हाला तुमची जी मार्केट आहे ते ओपन करा आणि आपण थोडंसं आपल्या जे ट्रेड आहे त्याला प्रोटेक्ट करतो. म्हणजे जसं की आपले ॲग्रिग्रेन वगैरे आहेत, कारण की त्यांचा माल जो आहे, त्यांचा जो एक्सपोर्ट आहे इतका महाग आहे की ते आपल्याला परवडणारा पण नाही. आणि जर तो इथे आला तर प्लस आपले जे काही जे स्मॉल लघु उद्योग आहेत त्याच्यावरती सुद्धा ते इम्पॅक्ट करू शकतो, ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला हे अगोदरच सांगितलं की तुम्ही ट्रेड ओपन करा. आणि ट्रम्प जे आहेत ते आल्या दिवसापासून हेच बोलतात. आणि त्याचबरोबर आपण काय केलेलं आहे, युक्रेन आणि रशियाचं जे वॉर आहे त्याच्यामध्ये आपण क्लिअर कट रशियाची पण बाजू घेतलेली नाही पण युक्रेनची पण घेतलेली नाही. पण याचा अर्थ असंच आहे की आपण रशियाला त्याच्यामध्ये सपोर्ट केलेला आहे. आणि रशियाने आपल्याला जे स्वस्तामध्ये आपल्याला तेल जे विक्री करतोय त्याचा मुद्दा असा आहे की बाकीचे जे UA कंट्री आहेत त्यांनीच रशियाकडून तेल न घेता ते आता आपल्या मार्गाकडून घेतात. म्हणजे आपण तो तेल रिफाईन करून आपण ते स्वस्तात घेऊन आपण तो एक्सपोर्ट करतो. त्याच्यामुळे पण आपले जे आहे की आपल्याला फायदा मिळतो. त्याच्यामुळे काय केलं की हे असेच टेरिफ्स जे आहेत ते USAने दुसऱ्या पण देशावरती लावलेले आहेत. म्हणजे 25% चायनावरती पण लावलेलं आहे. पण चायनाला त्यांनी 90 दिवसाचे म्हणजे मुभा दिलेले आहेत. तर तोपर्यंत त्यांना तो गॅप आहे, पिरियड आहे, त्याच्यावरती ते विचार करू शकतात. आणि आपल्याला मात्र ते आता 27 ऑगस्टपर्यंत दिलेले आहेत. म्हणजे जास्तीत जास्त 21 दिवस आहेत आपल्याकडे. 25 ऑगस्टला काहीतरी एक बैठक आहे. आणि त्याच्यापुढे ही आपली शांघाई कॉर्पोरेशनची एक कॉन्फरन्स आहे की तिथं पहिल्यांदा मोदी चायनामध्ये पण जाणार आहेत. आणि दुसरा एक अँगल आहे की ब्रिक्स कंट्री म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि ते स्वतःचं चलन तयार. यस. तर ह्याचं पण तिथं पण त्यांना टार्गेट करायचं आहे. म्हणजे काय की ते आता रशियाला डायरेक्ट न चॅलेंज करता किंवा चायनाला पण तो डायरेक्टली चॅलेंज करू शकत नाहीत. कारण की चायनाकडून ते ज्या गोष्टी इम्पोर्ट करतायत की चिप्स आहेत, म्हणजे ज्या कम्प्युटरमध्ये वगैरे त्यांना खूप गरजेचं असतात, त्याच्यामुळे ते डायरेक्ट म्हणजे टेक ऑन घेऊ शकत नाहीत की चायनावरती. पण त्या तुलनेत जर आपल्याकडे बघितलं तर जर त्यांनी आपल्यावरती इम्पोज लावला तर त्यांना तेवढा काय परेशानी होणार नाही, उलट ते आपल्याला जास्ती परेशानी होणार. त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो लघु उद्योगावरती सुद्धा पडणार आहे. आपला एक्सपोर्ट कमी होणार आहे. आपली जे प्रॉडक्ट आहेत आपण इथून म्हणजे सपोज रत्नागिरीचा हापूस आंबा पण घ्या, तिकडे आता तो एकदम महाग मिळणार आहे. त्याच्यामुळे काय होईल तो इम्पोर्ट जो आहे तो कमी होईल, कारण की आपल्या गोष्टी ऑलरेडी महाग होणार आहेत. म्हणजे 25% तर त्यांनी लावलेलंच आहे, पण आणखीन 25% म्हणजे 50% त्यांनी वाढ केलेली आहे. आणि दुसरं जी पेनल्टी आहे ते फक्त आपण जे आपला रशियाची जो ट्रेड आहे, आपण जे आयात करतोय त्यांच्याकडून तेल, त्याच्यामुळे ते लावलेलं आहे. म्हणजे आपलं टार्गेट घेऊन म्हणजे आपल्या थ्रू ते रशियाला पण टॅकल करू इच्छितात. कारण की तसं जर आपण बघायला गेलं तर ट्रेड बॅलन्स जो आहे तो जर जर वाढले ऑइलच्या किमती की जे बॅलन्स करतोय आपण, खरं पाहिलं तर इंडिया हा बॅलन्स करतोय. जर पूर्ण सँक्शन केलं रशियाच्या ऑइलवरती तर ॲक्च्युली ऑइलच्या किमती सगळीकडेच वाढतील.
आणि जी इकॉनॉमी आहे, वर्ल्ड इकॉनॉमी, त्याच्यावरती सुद्धा त्याचा इम्पॅक्ट होईल. म्हणजे भारतावरती ह्याचा इम्पॅक्ट तर होणारच आहे. त्याने आपल्याला वेळ दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेड इम्पॅक्ट होईल, आपलं लघु इम्पॅक्ट जो लघु उद्योग वगैरे आहेत त्याच्यावरती इम्पॅक्ट होणार आहे, आपली जे जॉब्स वगैरे आहेत त्याच्यावरती पण इम्पॅक्ट होणार आहे. म्हणजे 0.3% ज्या मोदीच्या रिपोर्टनुसार की आपला GDP खाली येणार आहे. आहे की पण पाकिस्तानला जवळ करताना पाहायला मिळतंय, आपल्याला त्याचं फार वाईट वाटतं कारण का भारतीयांना. हां, त्याचं वाईट ह्याच्यासाठी आहे की आता, आणि त्याच्यामध्येच पाकिस्तान सुद्धा आनंदी आहे, कारण की त्यांना सध्या वाटतं की दे आर सम हाऊ फाइंडिंग लिव्हरेज. आणि जर जिओ स्ट्रॅटेजिकली बघायला गेलं तर पाकिस्तानला हा पहिल्यापासूनच लिव्हरेज मिळाला आहे, कारण की इंडियाला तो लिव्हरेज नाही मिळाला. आणि इंडिया इज अ बिग कंट्री. म्हणजे इंडिया जर रशियाकडून ऑइल इम्पोर्ट करतोय, इट इज अ ह्यूज सपोर्ट फॉर रशिया ऑल्सो. आणि पाकिस्तानच्या तुलनेत तर पाकिस्तान काहीच नाही. उलट पाकिस्तान हे तर UN च्या एडवरती, रशियाच्या एडवरती, पुन्हा USA च्या एडवरती सगळं म्हणजे त्यांची इकॉनॉमी चालू आहे त्यांचा. तर त्यांनी आता एक त्यांच्याबरोबर ट्रेड इम्पॅक्ट केलेला आहे. आणि जसं की त्यांचे जे सरसेना चालक होते, म्हणजे त्यांचे लष्करचे जे सेनाप्रमुख आहेत, ते व्हाईट हाऊसमध्ये त्यांना पहिल्यांदा बोलवलं होतं. म्हणजे ही फर्स्ट मुनीर यांना फर्स्ट टाइम बोलवलं होतं. म्हणजे ते पण एक म्हणजे भारताच्या दृष्टिकोन आता. पण त्याचा एक मी फायदा म्हणून असं म्हणेन की भारताला आता आपलं मार्केट डायव्हर्सिफाय केलं पाहिजे. आणि जसं की इंग्लिशमध्ये म्हणतात की द वर्स्ट पीपल टीच द बेस्ट लेसन. तर सध्या आपल्याला ही घडी आहे आणि आता आपल्याला आपलं मार्केट प्लस पुन्हा एकदा रशियाकडे आपल्याला बघावं लागणार आहे. आणि चायनाला आपण परमनंट शत्रू म्हणून बघू शकत नाही, कारण की आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणी परमनंट शत्रू नसतो ना कोणी परमनंट मित्र असतो. तर हे होते JNUचे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद सर. त्यांनी ह्या दोन्ही देशांच्या संदर्भामध्ये, त्याचबरोबर चीनच्या संदर्भामध्ये कोणतं धोरण भारताने साधारणपणे भविष्यासाठी घेतलं पाहिजे आणि भविष्यातील भारताचा खरा मित्र कोण या संदर्भामध्ये भाष्य केलं आहे. असं म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये 2 नवीन मित्रापेक्षा एक जुना मित्र कधीही चांगलाच असतो. रशिया हा त्यातली जुना मित्र आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.